मामा त्या दिवशी नाताला ही तो मारत होती. गाडीचा धक्का लागला. हा गाड्यात धक्का लागला मारत होती. कोणी सुद्धा केलं नाही हो त्याने. स्ट्रॉंग आहे गाडी ती. आणि त्याच्या बावकेच तिथं भांडणं लागले होते. हात उघडला तरी नुसतो मोठ्या मोठ्याने बोंबलत होतो. थोडं मारलं तरी बोंबलत होतं मोठ्याने. ती का ओरडला माहितीये का? ते मागं लय मोठं कारण आहे. कसं असतं माहितीये का? परक्या माणसाने मारलं ना त्यावेळेला आपली थोडी चूक आहे, त्याची जाणीव असते आणि ती श्वासाची ताकद येते. देव त्याला ताकद देतो म्हणलं तरी चालेल. पण जेव्हा आपली नातेवाईक आपली घरची माणसं आपल्याला मारतात तेव्हा दुःख काय असतं की यार मी ह्याच्यासाठी काय काय केलंय, मी ह्याच्यासाठी किती धडपडलोय आणि ही माणसं मला इतकं मरस्तोर मारते ती. तर तिथं ती आवाज त्यामुळे लय मोठा निघतो. अयो मी आलोय असं का ओरडतं? तर ती घरची जवळची मारतात म्हणजे दुःख येते, दुःख ओरडायला होतं. मार लागत नसतो लय. म्हणजे आपण ज्यासाठी मग ज्यासाठी केलंय ती मग वाईट वाटतं माणसाला. खरंय.